जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी ITI झालेले जर विद्यार्थी असाल, जर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल तर आवर्जून त्या विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण ITIच्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप खूप महत्त्वाची असते त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, म्हणून त्यांना अप्रेंटिसशिप करणं खूप गरजेचं आहे। तर वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, त्याला WCL म्हटलं जातं। खास याचं लोकेशन कसं आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आहे। तर याच्यासाठी टोटल अप्रेंटिसच्या जर जागा बघितल्या तर 1213 आणि त्याच्यासाठी पात्रता आहे ITI डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वायरमन, कोपा, सर्वेअर आहे, मेकॅनिक डिझेल आहे, ड्राफ्ट्समन आहे, मशिनिस्ट आहे, टर्नर आहे, POCM आहे, स्टेनो आहे। तुमचं जे अप्रेंटिसशिप असणार 1 वर्षाचं असणार, म्हणजे 12 महिन्यात। याच्यामध्ये काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे। सर्व लिंक मी टेलिग्राम वरती टाकून ठेवलेला आहे। तिथे तुम्हाला एनरोलमेंट ID मिळतो। WCLच्या वेबसाईटला फॉर्म भरायचा, हा एनरोलमेंट नंबर काय करायचा त्या फॉर्म मध्ये एंटर करायचा आहे। जर तुम्ही त्या जिल्ह्याचे रहिवासी असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल। जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमची डिग्री झाली पाहिजे मायनिंग मध्ये, तर डिप्लोमा पाहिजे तुमचा मायनिंग किंवा मग सर्वेइंग इंजिनिअरिंग मध्ये। जर तुमचं ट्रेड अप्रेंटिसशिप आहे म्हणजेच ITIचं जर अप्रेंटिसशिप आहे तर तुम्हाला 10वी झालेलं असलं पाहिजे, तुमचं ITI झालेलं पाहिजे। स्टायपंड किती मिळणार, डिग्री वाल्यांना 12,300, डिप्लोमा वाल्यांना 10,900। जर ट्रेड 1 वर्षाचा असेल तर 10,560 आहे, आणि जर तुमचा ट्रेड 2 वर्षाचा असेल त्याच्यासाठी 11,040 रुपये स्टायपंड मिळणार, तेही पर मंथ। तुमचं मिनिमम 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, जास्तीत जास्त तुम्हाला 26 वर्षापर्यंत चालणार। जर तुम्ही SC आणि ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं काय याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे। समजा तुम्ही OBC मध्ये आहे, OBC तेही नॉन क्रिमिलियर मध्ये, तर तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। की तुमची जी स्टार्ट रजिस्ट्रेशन झाली आहे ते कधीपासून झाली आहे, ती झाली आहे 17 नोव्हेंबर पासून, ते भरायचं आहे 30 नोव्हेंबर पर्यंत। WCLच्या पोर्टलवर सिलेक्शन किंवा तुमची शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे 22 डिसेंबरला लिस्ट लागणार आहे। जर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या सर्व विद्यार्थ्यांना काय करा, मित्रांना काय करा, या व्हिडिओला शेअर करा। आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा। धन्यवाद।